हॅलो नमस्कार। मार्गशीर्ष मासातील पवित्र सप्ताह, जिथे प्रत्येक याग आपल्याला नवी ऊर्जा, नवी शक्ती आणि परमेश्वराशी जोडण्याची संधी देतो। आज आपण जाणून घेणार आहोत या सप्ताहातील विशेष यागाचे महत्त्व, जसे की चंडी याग, रुद्रयाग, मल्हार याग, त्यांचे महत्त्व, नियम आणि त्यांचा आध्यात्मिक लाभ। चला तर मग भावनेने, श्रद्धेने आणि पूर्ण मनापासून सप्ताहाच्या पवित्र यात्रेला सुरुवात करूया। यागांची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। चंडी यागाने विवाह, नोकरी, संपत्ती, संतती, कुटुंब, सौख्य, प्रतिष्ठा, ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील तंत्रप्रयोग व करणी बाधा नाहीशी होते। परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवतेची कृपा आपल्यावर सदैव राहते। आपले परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनासाठी जाऊन तिचा मानसन्मान करा। चंडी यागामध्ये पवित्र अशा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे प्रत्येक ओवीला हवन केले जाते। यामुळे आई भगवतीच्या कृपेने सर्व अडकलेली कामे आपले मार्गी लागतात। अनिष्ट शक्तींपासून आपले व कुटुंबाचे रक्षण होते। लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन आर्थिक अडचणी दूर होतात। सरस्वती मातेच्या आशीर्वादाने विद्याप्राप्ती होऊन आध्यात्मिक प्रापंचिक ज्ञान प्राप्त होते। तसेच महाकाली मातेच्या आशीर्वादाने शत्रूंचा नाश होतो। म्हणून श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाला आणि चंडी यागाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। यानंतर आहे रुद्रयाग। भगवान शंकरांची सेवा प्रत्येकासाठी फार महत्त्वाची असते, म्हणून त्यांना आवडणाऱ्या रुद्रयागाची सेवा ही सप्ताहात केली जाते। ही सेवा केल्यामुळे पितृदोष नष्ट होतात। रुद्रयागाच्या दिवशी दही भाताचे लेपन भगवान शंकरांच्या पिंडीवर केले जाते। आपल्या घरामध्ये अन्नाचे दोष हे खूप मोठ्या प्रमाणावर असतात। ते दोष घालवण्यासाठी हा दही भात लेपनाचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा असतो। त्यासोबतच आरोग्य प्राप्ती, दीर्घ आयुष्य, आजारांपासून मुक्ती आणि आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी रुद्रयाग केला जातो। या यागाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। रुद्रयाग केल्याने मिळणारे फळ। रुद्रयागाने आरोग्य प्राप्ती आणि दीर्घ आयुष्य आपल्याला मिळते, तसेच आजारापासून मुक्तता मिळते। स्थिर लक्ष्मी प्राप्त होते। अचानक येणाऱ्या संकटांपासून स्वसंरक्षण होतं। पितृबाधा निवारण होता आणि शापमुक्ती होऊन कुलदेवाची कृपा आपल्याला अखंड लाभते। अपमृत्यूपासून मुक्ती होते, आजारांपासून मुक्ती होते, पितृदोष मुक्त होतात, संकटांपासून मुक्ती होते, तसेच इतर अडथळे सुद्धा दूर होतात। श्री मार्तंड भैरवांचा खंडोबाचा म्हणजेच मल्हारी याग। ज्या घरामध्ये मुलाचे व वडिलांचे पटत नाही, वादविवाद होते, त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशती या पवित्र ग्रंथाचे दर रविवारी वाचन करावे। असे 11 रविवार जर केले तर वडील आणि मुलांमधील संबंध हे सुधारतात। कारण मल्हारी मार्तंड हे 64 प्रकारच्या दुष्ट, अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारे आहे। ऋषीमुनींच्या यज्ञयागामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्यांनी अवतार घेऊन मारले आहे। श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले, तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरातच राहिले होते। भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडोबा या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे आपल्याला वाचन करावे आणि यातून आपले खूप सारे प्रश्न सुटतात। प्रामुख्याने कुटुंबातील एक मोठ्या व्यक्तीने रोज 1 अध्याय किंवा 2 अध्याय किंवा दर रविवारी 1 पारायण याप्रमाणे उपवास जर केले तर आपल्याला कुलदेवताची कृपा लाभते आणि आपल्या अनेक अडीअडचणी सुटतात। श्री मल्हारी मार्तंडांची दिव्य कृपा म्हणजे अधर्माचा नाश आणि भक्तांचे रक्षण। हा मल्हारी मार्तंडांचा नित्य संकल्प आहे, ज्यांच्या स्मरणानेच मनातील भय नाहीसे होते आणि भक्तांच्या जीवनात नवऊर्जा जागृत होते। श्री मल्हारी यागाचे फळ म्हणजे संसाराचा खेळ खंडोबा होऊ नये म्हणून, तसेच वडील व मुलगा यांच्यात एकोपा राहावा, कुलदेवांची कृपा आपल्यावर व्हावी, संकटांपासून मुक्ती मिळावी आणि शिक्षणातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी रुद्रयाग हा केला जातो आणि त्याचे या सप्ताहाच्या काळात खूप सारे महत्त्व आहे। ही होती सप्ताहातील चंडी याग, रुद्रयाग आणि मल्हार याग सेवेची माहिती। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच कमेंट देखील करा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे जाण्यासाठी ऊर्जा देतो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।